नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटर मध्ये जी आसामी आलेली आहे ती देखील खासच आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांची शैलीच खास आहे. साधारणतः 30 वर्षांपासून त्या राजकारणामध्ये आहेत, भाजपमध्ये सक्रिय आहेत, वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. मला असं वाटतं नगरसेवक या पदापासून ते जनरल सेक्रेटरी पर्यंत, आणि ते आता एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांची नाशिकमध्ये ख्याती आहे. तुम्ही ओळखलंच असेल, मी देवयानीताई फरांदे यांच्याबद्दल बोलतेय. खूप खूप स्वागत देवयानीताई तुमचं. नमस्कार. जय महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद. एक अभ्यासू आमदार म्हणून तुमची ख्याती आहेतच, पण त्यासोबतच एक परखड मतं मांडणारी आमदार, स्पष्ट वक्ती म्हणून देखील तुमच्याकडे पाहिलं जातं. राजकारणामध्ये वावरत असताना देवयानीताई याचा त्रासही होतो का? राजकारणामध्ये काम करत असताना आपण कुठल्या पद्धतीने, कशा पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करतो आणि आपले काम करण्याचे इंटरेस्ट काय आहेत त्याच्याकडे लोक बघत असतात. आणि मला असं वाटतं की परखडपणा माझा लोकांना आवडत असावा, आणि मला पण ते बोललेलं आवडतं. कारण तुमचं काम करते सांगत त्यांना 6 महिने आपल्या भोवती फिरत ठेवण्यापेक्षा हे तुमचं काम होणार आहे किंवा नाही हे मी अतिशय स्पष्ट पद्धतीने, होणार असेल तर मी लागलीच त्याच सेकंदाला करून देते, नसेल होणार तर मी त्यांना सांगते की हे काम काही होऊ शकत नाही. त्यामुळे स्पष्टपणा हा जो असतो कुठल्याही व्यक्तिमत्वा, हा इतरांसाठी खूप चांगला असतो असं माझं मत आहे. राजकारणामध्ये कधी कधी अडचणी येऊ शकतात, पण परखड आणि स्पष्टपणा हा मला तरी भावतो आणि मी त्याच पद्धतीने निभावत जाते. जसं मी म्हटलं की अगदी नगरसेवक ते उपमहापौर ते महिला मोर्चाचं पद, प्रतोत म्हणून देखील आपण काम पाहिलं, आणि त्यासोबतच पहिली महिला जनरल सेक्रेटरी भाजपची म्हणून देखील आपली नियुक्ती करण्यात आली होती. तर या पदांकडे आणि संघटनात्मक कामाकडे देखील आपण कसं बघता? मी जवळपास 1997 साली पहिल्यांदा महानगरपालिकेमध्ये निवडून गेली नगरसेविका म्हणून. परंतु आमचं कुटुंब हे अतिशय भाजपचं, ज्याला आपण म्हणू भाजपाई कुटुंब आहे. भाजपाई कुटुंब आहे. ओरिजिनल भाजपामध्ये आमचा जन्मच, पक्षाच्या स्थापनेपासून आम्ही पक्षामध्ये आहोत. माझे सासरे 1990 साली अध्यक्ष होते भाजपाचे महाराष्ट्राचे. माझे मिस्टर जे आहेत, पती माझे, हे 6 वर्ष युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. आणि मी देखील अनेक वर्ष महिला मोर्चामध्ये महाराष्ट्रामध्ये काम केलं. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मी प्रवास केला. आणि त्यानंतर मला पक्षाने, देवेंद्र भाऊंनी पहिलं महिला महामंत्री बनण्याचा जो मला जी संधी दिली, ही मला खूप सुखावणारी होती. तो कोविडचा कालावधी होता. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आणि संघटनेमध्ये काम करत असताना एक वेगळाच आनंद संघटनेमध्ये काम करत असताना मिळत असतो, आणि तो आनंद मी पुरेपूर उपभोगलेला आहे. कारण जवळपास 10 ते 15 वर्ष प्रदेश महिला मोर्चामध्ये काम केलं, जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं. माझ्या मिस्टरांनी युवा मोर्चाचे अध्यक्ष महाराष्ट्र म्हणून त्यांनी काम केलं, ते सचिव होते. आणि अशा अनेक संघटनात्मक कामांवरती आम्ही आजपर्यंत काम केलेलं असल्या कारणाने त्याचा एक वेगळा आनंद. महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही गाव नाही की ज्या ठिकाणी आमच्या ओळखीचा कार्यकर्ता नाही. मला असं वाटतं, आणि याचा फायदा अनेक इश्यू हँडल करत असताना मला असं वाटतं की कायम होताना पाहायला देखील मिळालेलं आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे उदाहरणार्थ आता धुळ्यामध्ये काही अडचण आली, चंद्रपूरला काही अडचण आली तर कोणाला फोन करायला पाहिजे, रत्नागिरीमध्ये अडचण आली तर कोणाला फोन करायला पाहिजे. अतिशय लोकांनाही त्याचा फायदा होतो. कधी कोणाला कुठल्या गावामध्ये जाऊन अडचण आली आणि खूप पटकन मदत पाहिजे, मग कोणाला फोन करायला पाहिजे. तर अशा वेळेस भारतीय जनता पार्टीचे संघटनेतले कार्यकर्ते असतात, ह्यांचा संच हा खूप महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक प्रचंड चर्चेमध्ये आहे. मग खरात प्रकरण असेल, TCS प्रकरण असेल, याकडे आपण कसं पाहता? आणि आपण देखील अनेक मोर्चे या निमित्तानं काढलेले आम्ही पाहिले. खरात प्रकरण असेल, TCSचं प्रकरण असेल, ह्या दोन्ही प्रकरणाने निश्चितच आमच्या नाशिकला थोडंसं गालबोट लागलं. आम्हाला लोकप्रतिनिधी या नात्याने आणि महिला लोकप्रतिनिधी या नात्याने खूपच वाईट वाटलं. म्हणजे खरात इतक्या घाणेरड्या पद्धतीने तो वागत असेल आणि TCS सारख्या कंपनीमध्ये असं प्रकरण घडू शकतंय, हे जेव्हा कळालं तेव्हा मन अतिशय सुन्न झालं. पण मी राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचे मनापासून आभार मानेल की दोन्ही प्रकरणांना त्यांनी अतिशय संवेदनशीलरित्या आणि कुठंही त्याला विलंब न लावता
देवाभाऊनी खरात प्रकरणामध्ये ते इतका टोकाचा SIT लावून सगळा तपास केला की आज महाराष्ट्र राज्याकडे पूर्णतः त्या विषयाची कुंडली आलेली आहे. आणि कॅप्टन खरात मला वाटत नाही आता तो जेलमधून बाहेर होईल, कारण त्यांनी जी कृत्य केलेली आहे तर त्याचा मृत्यू देखील त्या जेलमध्येच होणार, म्हणजे फासाला जाईल तो किंवा त्याला जी काही शिक्षा होईल. आणि TCS सारख्या मोठ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये TCSचं नाव इतकं नावाजलेलं आहे, परंतु त्या ठिकाणी अशा पद्धतीने लव जिहादची प्रकरणं घडणं. एक हिंदू मुलगा होता जो अतिशय सात्विक गुणांचा असताना त्याचं धर्मांतरण करायला लावलं, त्याला गोमांस खायला लावलं. त्याच्यानंतर काही मुलींना खास त्याच्यामध्ये फसवणं, त्यांचा वर्कलोड वाढवणं, त्याच्यातनं त्यांची मानसिक कुचंबना करणं. तुला जर आता नोकरी टिकवायची असेल तर मग तुला ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला लागतील. आणि त्याच्यातनं जे काही आपण बघितलं, ज्या मुलींचं शोषण केलं गेलं, ही प्रकरणं अतिशय वाईट आहेत. कारण मुलींना एकदा चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली, तेही TCS सारख्या ठिकाणी, की गरीब घरातल्या मुलींना असं वाटतं की एवढ्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये मला नोकरी मिळालेली आहे तर ती नोकरी टिकायला पाहिजे. ती टिकली नाही तर माझ्या घरातले काय म्हणतील, किंवा मग ही नोकरी गेली तर मी पुढे दुसऱ्या नोकरी घ्यायला जाताना मी काय सांगणार की मी TCS का सोडली. ह्या ज्या मनातल्या सगळ्या वेदना असतील, विवंचना असतील, ह्याच्यातनं ज्या मुली गेलेल्या आहेत, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. आणि या दोन्ही प्रकरणांचा छडा अतिशय चांगल्या पद्धतीने SIT नेमून देवेंद्रजी फडणवीस यांनी जो लावला, आणि ह्याच्यातनं परत अशा पद्धतीची प्रकरणं घडू नये म्हणून जे काही सरकारने कारवाई केलेली आहे ही अतिशय चांगली आहे. परंतु कॅप्टन खरात असेल किंवा TCSचं प्रकरण असेल, लव जिहादचं प्रकरण असेल, ह्याच्यातनं नक्कीच आमच्या नाशिकच्या नावाला थोडंसं गालबोट लागण्याचा प्रयत्न झालेला होता. परंतु येणाऱ्या सिंहस्थामध्ये आम्ही त्या कामांमध्ये आता सगळेजण व्यस्त झालेलो आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही जोरात काम देखील करत आहोत. कुंभमेळा हा फार महत्त्वाचा आणि मोठा विषय आहे, मी त्याकडे वळणारच आहे. पण त्याआधी ज्यावेळी खरात किंवा अशी प्रकरणं येत होती, खरं तर त्र्यंबकेश्वर म्हणजे धार्मिक क्षेत्र, तिकडे आपण पाहिलं ही अशी काळी जादू किंवा असे सगळे प्रकार घडतायत, हे बघणाऱ्यालाच इतकं धक्कादायक होतं की मला असं वाटतं की ज्यावेळी हे सगळं प्रकरण घडत होतं किंवा त्याचे तपास घडत होता, आमदार म्हणून तुमची देखील महत्त्वाची भूमिका होती अनेक गोष्टींमध्ये, तर ह्याचा जेव्हा छडा लागला, अनेक असे व्हिडिओज बाहेर आले, ते किती धक्कादायक होते. म्हणजे आमदार म्हणून सुद्धा एक अतिशय धक्कादायक सगळ्या गोष्टी होतात. ते व्हिडिओ धक्कादायक होते. काळी जादू करणं, म्हणजे अशा पद्धतीची, मी तर राजकारणात इतकी वर्ष काम करते, पण अशा पद्धतीची काळी जादू लोकांना का करावीशी वाटते आणि का करावी? त्या काळ्या जादूने काय होतं मला हेच समजत नाही. माणसाने आपल्या नशिबावर, आत्मविश्वासावरती लक्ष केंद्रित करत अतिशय कष्टाने जर पुढे घेत गेलं तर ध्येय निश्चितच आपल्याला मिळत जातात. पण अशा पद्धतीने काळी जादू करून मला वाटत नाही कोणाला काही मिळत असेल. पण असं प्रकरण आमच्या नाशिकमध्ये बाहेर आलं, असं खेद ते वाटतो. उघडकीस आलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर अजून किती महिलांचं शोषण झालेलं असतं. मला असं वाटतं की नाशिकच्या ह्या दोन्ही प्रकरणानंतर, म्हणजे त्यानंतर इतरही शहरांमध्ये अशा पद्धतीच्या किंवा काही कंपन्यांमध्ये अशा पद्धतीच्या, काही खासगी कंपन्यांमध्ये काही घटना घडतायत, ही देखील प्रकरणं त्यानंतरच उघडकीस आली. अशी अनेक बंधुबाबांची प्रकरणं आता त्याच्यानंतर उघडकीस आली आहे. खरं म्हणजे स्त्रिया त्याच्यातनं पुढे यायला लागल्या. खरं. म्हणजे ज्या TCS कंपनीतल्या पीडिता असतील किंवा बंधू खरातच्या बाबतीतल्या असतील, पूर्वी स्त्रिया घाबरत होत्या, परंतु त्याच्यामध्ये पोलिसांनी देखील, नाशिक पोलिसांनी देखील उत्तम कारवाई केली. त्यांनी पीडितांना विश्वास दिला आणि अनेक FIRs नंतर त्यांनी FIR दाखल करून घेतले, काउन्सिलिंग केलं, त्यांच्या कुटुंबांचं काउन्सिलिंग केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या विषयाच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमच्या महिलेच्या पाठीशी खंबीर पद्धतीने उभे राहा, आम्ही तिच्या पाठीशी आहोत. म्हणजे सरकार, शासन आणि प्रशासन हे दोन्ही खंबीर पद्धतीने ह्या महिलांच्या पाठीशी उभं राहिल्यामुळे हे प्रकरणाचा जो छडा जो आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने लागलेला दिसतोय. आणि त्याच्यानंतर उघडकीस येणारी प्रकरणं जी आहेत त्याची संख्या खूप मोठी आहे. खरं. आणि आता ह्या भोंदू बाबांच्याही लक्षात आलेलं आहे की देवाभाऊंच्या राज्यामध्ये भोंदूगिरीला काही वाव नाही. अशा पद्धतीने भोंदूगिरी करणारा कितीही मोठा असला
कोणाच्याही जवळचा असला तर त्याची खैर नाही. कुंभमेळ्याबद्दल आपण बोलत होतो. त्याचा विषय, कारण कुंभमेळ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. तर काय नवीन आता होऊ घातलेलं आहे आणि किती वेळ साधारणतः म्हणजे पूर्णतः नाशिक रेडी होईल असं तुम्हाला वाटतं कुंभमेळ्यासाठी? अजून किती अवधी लागेल यासाठी? कुंभमेळ्याच्या साठी जवळपास 30,000 कोटीच्या वरचा निधी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस ह्यांच्या माध्यमातून नाशिकसाठी मंजूर करण्यात आलेले आहे. त्याच्यातनं विविध पद्धतीची कामं जी आहेत ही घेण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये गोदावरीचं प्रदूषण रोखण्याच्या दृष्टिकोनातून जे काही ड्रेनेजच्या लाईन्स गोदावरीच्या पात्रात जाऊन मिसळत होत्या त्या पूर्ण लाईन्स बदलणं, सिवेज ट्रीटमेंट प्लांटचं अपग्रेडेशन करणं. आज काय होत होतं की सिवेज ट्रीटमेंट प्लांटमधलं पाणी हे प्रदूषित पाणी, कारण पूर्वी काय होतं की 30 BOD पर्यंतचं पाणी हे ट्रीट करून नदीपात्रामध्ये सोडायचं होतं. नाशिकचे सगळेच STP जे होते हे जुन्या पद्धतीचे आहेत आणि त्यामुळे ते 30 BOD पर्यंतचं पाणी हे करून सोडत होते. परंतु आता नवीन केंद्र सरकारच्या नियमांप्रमाणे STP जे आहेत हे 10 BOD पेक्षा कमी त्याचा BOD असायला पाहिजे, अशा पद्धतीचं ते ट्रीट करायला पाहिजे. म्हणजे अधिक प्युअर प्रमाणामधलं जे पाणी जे आहे हे त्याच्यातनं बाहेर पडेल. सगळे STP जे आहेत ह्याचं काम चालू आहे. त्याच्यासाठी जवळपास 1,350 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. शहरामधल्या बऱ्यापैकी ड्रेनेजच्या लाईन्स ज्या आहेत की ज्या नदीपात्रामध्ये जाऊन मिसळत होत्या त्या बदलायचं काम चालू आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून शहरामधल्या सगळ्या पाण्याच्या लाईन्स आहेत ह्या बदलण्याचं काम चालू आहे. तुम्हाला सांगते की पाणी पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून 2042 पर्यंत नाशिक शहराला शुद्ध पाणी मिळण्याच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे सध्या फिल्ट्रेशन प्लांटचे 3 ठिकाणी फिल्ट्रेशन प्लांटचं मुकण्याला नवीन काम सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर 3 ठिकाणी अशी कामं चालू आहे ज्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी मिळणार आहे. सगळ्या ठिकाणी ऑप्टिकल फायबर टाकली जाते आहे. त्याच्यानंतर CCTV कॅमेरे बसवले जात आहेत आणि रस्ते जे आहेत हे अतिशय चांगलं वायडनिंग त्याचं काम चालू आहे. काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण चालू आहे, काही ठिकाणी व्हाईट टॉपिंग चालू आहे, काही ठिकाणी डांबरीकरण चालू आहे. त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल की नाशिकची कनेक्टिव्हिटी जी आहे ही खूप उत्तम करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून चालू आहे. अनेक दिवसांपासून आम्ही आउटर रिंग रोडची अपेक्षा करत होतो. तो आउटर रिंग रोड आता नाशिकमध्ये होतोय. त्याच्यामुळे सगळे नाशिकच्या अवतीभोवतीचे जे नाशिक जिल्ह्याच्या अवतीभोवतीचे स्टेट हायवे हे नॅशनल हायवेला जोडले जाणार आहेत. त्यामुळे आम्ही गुजरातच्या जवळ येणार आहोत. त्यामुळे आमची कनेक्टिव्हिटी मध्य प्रदेशची चांगली होणार आहे. आमची कनेक्टिव्हिटी ह्या ठिकाणी पुढच्या गोव्याशी चांगली होणार आहे. आमची कनेक्टिव्हिटी इतर जिल्ह्यांशी चांगली होणार आहे. आणि तुम्हाला सांगते की समृद्धी हायवेचं तर काम आपण बघत आहोत की आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. परंतु आता घोटीपासून ते त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वर टू पालघर ह्या देखील रस्त्याचं रुंदीकरणाचं काम चालू आहे. सुरत चेन्नई हायवेचे काम जे आहेत ह्याचं एक्विजिशनचं काम जे आहे प्रगतीपथावरती आहे. समृद्धीचं काम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई नाशिक रोड सतत का तोडला जातो ताई? हे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे की खरं हे की गेली 25 वर्ष मुंबई नाशिक हायवेवरती काम जे आहे त्याचं सातत्याने कुठं ना कुठंतरी फोडलेलं कुठंतरी काम चालू होतं. परंतु मागच्या वर्षी आम्ही सर्व नाशिकच्या लोकप्रतिनिधी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे ती बैठक घेतली आणि तेव्हा अजितदादा देखील होते, त्यांनी देखील एक बैठक घेतली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की या रस्त्याला खूप स्पीड मिळाला आणि या डिसेंबरच्या शेवटपर्यंत समृद्धी हायवेचं काम जे आहे हे पूर्णतः झालेलं दिसेल आपल्याला आणि त्यानंतर त्याला खोदाई करण्याची आवश्यकता राहणार नाही. वाढवण बंदरपासून ते समृद्धीला जोडलं जातं आहे. त्याच्यानंतर नाशिकचा एअरपोर्ट जो आहे त्याचं एकच टर्मिनल होतं, आता त्याचे टर्मिनल वाढवण्यात येत आहे. म्हणजे त्याची डिपार्चर आणि अरायव्हल हे दोन्ही वेगळ्या केल्या जाणार आहे. त्यामुळे तो आमचा एअरपोर्ट जो आहे हा देखील मोठा होणार आहे. त्यामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी जी आहे सुरत चेन्नई हायवे असेल, समृद्धी हायवे असेल किंवा आत्ताचे रिंग रोड जे आहे ह्याच्यामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी जी आहे ती खूप उत्तम होणार आहे आणि नाशिकला ते पुढच्या 25 वर्षामध्ये खूप पुढे घेऊन जाईल. अजून महत्त्वाचा मुद्दा सांगेल की समृद्धी हायवे आता जो काही
कल्याणचा पुढचा पट्टा जो बाकी आहे, म्हणजे आपण वडप्याच्या इथे जे बाहेर आल्यानंतर पुढचा जो पट्ट्याचं काम समृद्धी हायवेचं बाकी आहे, म्हणजे समृद्धीला एकदा अटल सेतूला जोडल्यानंतर मी तुम्हाला सांगते की नाशिक ते मुंबई हे अंतर फक्त 2 तासामध्ये कापलं जाईल. आज ठाणं हे मुंबईची सिस्टर सिटी आहे, पण मी सांगते की पुढच्या या 10 वर्षामध्ये सिंहस्थाची काही कामं आणि या सगळ्या रस्त्यांना जी गती आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांनी दिलेली आहे, त्याच्यामुळे पुढचं इगतपुरी आणि नाशिक ही मुंबईची सिस्टर सिटी म्हणून ओळखली जाणार आहे. मी तुम्हाला सांगते की नाशिकचा हा जो समृद्धी हायवे आहे, हा जर 25 वर्षांपूर्वी झाला असता तर पुण्याच्या एवढीच डेव्हलपमेंट आमच्या नाशिकची झाली असती. पण आता ठीक आहे, देर है अंधेर नाही आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर नाशिकची देखील विकासाची दारं जी आहेत सुसाट वेगाने उघडताना आपल्याला दिसणार आहे. म्हणजे आम्ही वाढवणला देखील जोडले जाणार आहोत, आम्ही मुंबईला देखील जोडले जाणार आहोत, आम्ही नाशिक पुण्याचं काम जे आहे हायवेचं ते देखील संपूर्ण होत आलेलं आहे. मध्य प्रदेशला जोडणाऱ्या रस्त्याचं काम देखील आता पूर्ण होत आलेलं आहे. नाशिक पेठचं जे काम जे आहे ते हे झालेलं आहे. अजून महत्वाचं सांगते की नाशिकच्या अवतीभोवती असलेले जे काही धार्मिक स्थळं आहेत, उदाहरणार्थ की वणी आहे आमचं नाशिक जिल्ह्यामध्ये, टुरिझम अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणून काय टेम्पल टुरिझम अट्रॅक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून देवाभाऊंनी वणी नाशिक जो रस्ता जो आहे त्याचं देखील चौपदरीकरण करण्याचं काम हाती घेतलेलं आहे. नाशिक शिर्डी आणि शिंगणापूर ह्याचं रुंदीकरणाचं काम जे आहे चौपदरीकरणाचं काम ते देखील प्रगतीपथावरती आहे. आणि प्लस आम्ही नाशिक त्र्यंबकेश्वर रोडला आपण हेलिपॅडची व्यवस्था करत आहोत. आणि त्यामुळे सिंहस्थामध्ये येणारा जो भाविक जो आहे त्या भाविकांना त्र्यंबकेश्वरचं दर्शन नाशिकमध्ये दर्शन घेतल्यानंतर त्यांना शिर्डीला जाता येणार आहे, किंवा शिर्डीमध्ये आलेला जो भाविक जो आहे त्यांना ह्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला येता येणार आहे. त्यामुळे टुरिझमला निश्चित स्वरूपामध्ये बूस्ट मिळणार आहे. मला असं वाटतं की नाशिकमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. टेम्पल टुरिझम म्हणजे जसं आपण म्हणतो की शिर्डीकडे जो फुटफॉल आहे लोकांचा अक्रॉस द नेशन किंवा परदेशातही जे पर्यटक आहेत ते शिर्डीला येतात. मला असं वाटतं की त्यांना वणी असेल, सप्तशृंगी असेल, त्र्यंबकेश्वर आहे, इथं देखील हा जो क्राऊड आहे किंवा हा जो फुटफॉल आहे तो अट्रॅक्ट होऊ शकतो. पण तेच आहे की इन्फ्रास्ट्रक्चर तितकंसं मजबूत नाहीये. वसतिगृह किंवा हॉटेल्स ही तिथं मोठ्या प्रमाणावर तितकी आलेली नाही जितकी आपण जरा शिर्डीकडे त्याचं प्रमाण थोडंसं. हॉटेल्सची सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगते नाशिक त्र्यंबक रोडवरती बऱ्याच हॉटेल्सची कामं चालू आहेत. आणि आता नाशिक शिर्डी सुद्धा कनेक्टिव्हिटी खूप चांगली करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून चालू आहे. त्यामुळे जो टुरिस्ट शिर्डीला येतोय तो निश्चित पुढच्या कालावधीमध्ये तो त्र्यंबकेश्वरला येईल, कारण त्र्यंबकेश्वर टू शिर्डीचं अंतर जे आहे हे खूप कमी होणार आहे. आणि चौपदरीकरण सगळ्या ठिकाणी झाल्यामुळे तासाभराच्या अर्धा तासाच्या आत 30 ते 40 मिनिटांमध्ये त्र्यंबक टू शिर्डीला माणूस पोहोचणार आहे. हेलिपॅडची देखील व्यवस्था केली जाते, त्याच्यामुळे देखील मोठी एक कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. मला असं वाटतं की पंचवटी हे देखील ह्याच्यामध्ये पण पोटेन्शियल खूप आहे. जिथं रामांचं वास्तव्य होतं त्या वनवासाच्या काळामधलं, तर मला असं वाटतं तो जो भाग आहे तो देखील डेव्हलप होणं आवश्यक आआहे. आजही आपण केवळ युट्यूब आणि याच्यावर ते पाहून समाधान मानतो अनेक लोक, पण मला असं वाटतं की ते देखील जर डेव्हलप झालं. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी तू जे सांगतीये ते हेरलंय. आणि रामकालपथचं काम जवळपास 150 कोटी रुपयांचा निधी त्याच्यासाठी दिलेला आहे. आणि काळाराम मंदिरचा परिसर मोदीजी मागच्या वर्षी येऊन गेले खरं, आणि ते बघून गेले. ते जिथं जिथं जातात जे बघून येतात तिथल्या त्या गोष्टीचा विकास, त्यांची पावलं जिथं पडतात तिथला विकास होतोच. आणि रामकल पथासाठी त्यांनी निधी दिला. म्हणजे काळाराम मंदिराच्या इथला भाग जो आहे परिसर, तो तिथले अतिक्रमण वाडे वगैरे काही विकत घेतले सरकारने, तिथं मोठी डेव्हलपमेंट चालू आहे. आणि नाशिकचा जो गोदा घाट जो आहे रामकुंड परिसर, ह्याचा देखील रामकाल पथ तुम्हाला सांगते की त्याचंही अतिशय सुंदर काम चालू आहे. आणि त्यामुळे पुढच्या सिंहस्थामध्ये नाशिक तर सुंदर होतच आहे, रामकुंड रामतीर्थ हे सुंदर होतच आहे. त्याच्याबरोबर देवाभाऊंनी त्र्यंबकेश्वरच्या विकासाच्या वरती कुंभमंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब
ह्यांनी खूप मोठं लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्र्यंबकेश्वर गावाचा जर आपण विचार केला तर त्र्यंबकेश्वर गावामधला कुशावर्ता जो आहे आपलं कुंड तो खूप छोटा आहे आणि त्यामुळे यावेळेस देवेंद्रजी फडणवीस यांनी खास त्र्यंबकेश्वरकडे अधिक लक्ष देत कुशावर्ता आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचा परिसर जो आहे तिथं दर्शनपथ ते निर्माण करताय आणि जिथं त्या दर्शनपथ इतका मोठा केला जातोय, सगळी अतिक्रमणं तिथली जी आहेत ती काढली जाणार आहे, कुशावर्ताला थोडं मोठं करण्यात येणार आहे आणि ह्याच्यामुळे एकाच वेळेस लाखो भाविक तिथं दर्शन करू शकतील. त्यांना वेगवेगळे आपण स्लॉट देऊ शकू की तुम्ही अमुक या वेळामध्ये या आणि तुम्ही तेव्हा दर्शन घ्या. हे जे ट्रॅफिकचं आणि नागरिकांच्या लोकांचं जे आपण मॅनेजमेंट जे आहे, नियोजन जे आहे, हे अतिशय उत्तम करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सिंहस्थामधलं काम चालू आहे. आणि मी तुम्हाला सांगते की आमची नाशिकची जी टीम आहे प्रशासन अधिकाऱ्यांची, कुंभाचे आमचे सगळे अधिकारी जे आहे अतिशय उत्तमरित्या सर्वजण काम करतायत आणि प्रशासन पूर्ण मेहनत करतंय आणि त्याच्यावरती देवाभाऊंची करडी नजर आहे. आणि नक्कीच क्वालिटी काम होण्याच्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस साहेबांचा खूप मोठा भर आहे आणि ते करून घेण्यासाठी तशा यंत्रणा त्यांनी उभ्या केलेल्या आहे. तुम्हाला सांगते की रस्त्यांची जी काही कामं चालू आहेत त्याच्यावरती 3-3, 4-4 म्हणजे ज्याला आपण म्हणतो की थर्ड पार्टी अशा ज्या आहेत हे त्याच्यावरती इन्स्पेक्शन्स करत आहेत आणि जोपर्यंत चांगलं काम होणार नाही तोपर्यंत त्यांना बिलं मिळणार नाही. हो, आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं लक्ष दिलं जात आहे, थोडंसं लक्ष जरा त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात देखील मला असं वाटतं की नुकतंच आम्ही दर्शनही घेतलं पौर्णिमेला, तर त्यावेळी त्याची म्हणजे क्लिनिंग किंवा सफाई ही जी काही मेंटेनन्स ही जी प्रोसेस होती ती प्रोसेस होत असताना आतलं म्हणजे गाभाऱ्यामध्ये काही पिक्चर्स वगैरे आले आणि मला असं त्यावेळी वाटलं की थोडंसं अधिक त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे प्रशासनाने. एक भाविक म्हणून तुझ्या भावना तुझ्या माझ्यापर्यंत हो, एक भाविक म्हणून या भावना आहेत त्या मी निश्चित देवेंद्रजींपर्यंत पोचवेल. आणि खरंय की मंदिर परिसर आणि खऱ्या अर्थाने गाभाऱ्यामधली सुरक्षा, स्वच्छता आणि त्याचं पावित्र्य राखणं ह्याच्यासाठी ज्या काही सुधारणा करायला पाहिजे, त्याच्यासाठी जे काही पावलं उचलायला पाहिजे, हे मी निश्चित देवेंद्रजी फडणवीसांपर्यंत पोहोचेल. आणि नक्कीच तू पुढच्या वेळेस दर्शनाला गेली की तुला त्याच्यामध्ये फरक दिसेल. धन्यवाद. मला असं वाटतं की नाशिक कात घालतंय कारण कुंभच्या दृष्टीनं मला असं वाटतं की पोस्ट कुंभ जे नाशिक असेल ते फार वेगळं असेल. ते खूप काय म्हणतात त्याच्यामध्ये खूप बदलाव असतील, पोटेन्शियल वाढलेलं असेल आणि स्ट्रक्चर्ड असेल. आत्ताही आपण म्हणतोय की नाशिक खूप सुंदर आहे, पण अनेक रस्ते किंवा वायडनिंग ह्या सगळ्या प्रोसेसनी नवीन काही गोष्टी येण्यासाठी म्हणून मदत होऊ शकते. जसं मला वाटतं IT हब होणं किंवा का नाही नाशिकमध्ये IT ला प्रोत्साहन देऊ शकत किंवा त्याच पद्धतीने इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हणा, मेडिकल आहे, पण अजूनही त्याच्यामध्ये मला असं वाटतं नाशिकचे जे डॉक्टर्स आहेत ते त्यांचं कौशल्य, मेडिकल टुरिझम याकडे सुद्धा आपण लक्ष देऊ शकू. जसं मेडिकल टुरिझम आता पुण्यामध्ये होतंय तसं नाशिकमध्ये का होत नाही अशी खंत वाटते का कधी? नाही, नाशिकमध्ये तसं मेडिकल टुरिझम चांगल्या पद्धतीने आहे, पण मुंबईचे काही जे मोठे दवाखाने आहेत ते नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये नाशिकला यायला पाहिजे. त्याच्यासाठी जर त्यांना जागा लागत असेल तर सरकारने त्या जागा देखील उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आणि सिंहस्थानंतर निश्चितच नाशिकने काट टाकलेली असणार आहे. नाशिकची कनेक्टिव्हिटी मी तुला सांगितलं की कशी वाढतीये आणि त्याच्यामुळे नाशिकचं पोटेन्शियल नक्कीच वाढणार आहे. त्याच्यासाठी IT हब म्हणजे IT हबच्या बाबतीमध्ये नाशिक इतके दिवस का मागे राहत होतं तर थोडीशी कनेक्टिव्हिटी कमी पडत होती. पण मी तुला सांगते की आता एअरपोर्ट आहे, त्याच्यानंतर नॅशनल हायवे, स्टेट हायवे, या सगळ्यांची कनेक्टिव्हिटी आता उत्तम करण्याचं काम जे आहे ह्या पुढच्या वर्षभरामध्ये पूर्ण होणार आहे. आणि त्याच्यानंतर ITच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नक्कीच मोठी एक झेप जी आहे हे नाशिक आपल्याला घेताना दिसेल. तू इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीमध्ये बोलली. मी मागच्याच वर्षी आदरणीय उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटून मी नाशिकला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज हे व्हायला पाहिजे अशी मागणी केलेली आहे. आणि दादांनी मला शब्द दिला आहे की निश्चित देवयानीताई आपण प्रयत्न करूया आणि आपण कॉलेज देण्याचं
ठरवूया असं. आणि काय होतंय ना की पुढे एक 12वी नंतर नाशिकच्या मुलांना ऑप्शन हे फार आत्ता ह्या क्षणाला तरी अवेलेबल नाहीयेत. आहेत ऑप्शन्स, पण ते लिमिटेड आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये थोडे अधिक ऑप्शन्स निर्माण झाले तर ही मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये न जाता त्यांना नाशिकमध्येच राहून त्यांच्या आवडीचं किंवा डिझायर्ड फॅकल्टीकडे जाता येईल. नाशिकची आता कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर जे काही चांगले नावाजलेले कॉलेजेस असतात, विद्यापीठ असतात, हे शाळा असतील, ह्या नाशिककडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते. आणि एकदा IT आलं की बऱ्यापैकी प्रगतीची दालनं ज्याला आपण म्हणतो की ती खुली होत असतात. आणि कनेक्टिव्हिटी मुंबईशी जास्त झाल्यानंतर म्हणजे 2 तासामध्ये नाशिकहून आपण मुंबईला येऊ इतकी चांगली कनेक्टिव्हिटी होणार. आणि त्यामुळे मुंबईकडचे कॉलेजेस असतील किंवा मग तुला सांगते पुण्याकडचं आहे किंवा बाहेरचे जे काही इन्स्टिट्यूट आहेत हे देखील नाशिकला पुढच्या कालावधीमध्ये येऊ शकतील. पण तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात उत्तम हवा ही आज नाशिकची आहे, सगळ्यात उत्तम पाणी खरंय. हे आज नाशिकची आहे. आणि नाशिकची माणसं पण तेवढी गोड आहेत. खरंय. नाशिकची माणसं ही गोडच आहेत, परखडही आहेत आणि मुद्द्याला हात घालतात. तुम्ही देखील अनेक मुद्दे उपस्थित करत असता. पावसाळी अधिवेशनादरम्यान आपण ट्रिपल तलाकचा मुद्दा उपस्थित केलेला, काही महिला आपल्याला आपल्या मतदारसंघातल्या येऊन भेटल्या असं तुम्ही म्हणालात. नेमकं काय म्हणणं होतं त्यांचं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान त्याच्यामध्ये सगळ्यांना समानता मिळालेली आहे. म्हणजे सर्व जाती धर्म, स्त्री पुरुष, उंच नीच, गरीब श्रीमंत हे आपल्या देशामध्ये काही नाही आहे. आपण वी आर इन इक्वॅलिटी. मग माझं म्हणणे ही इक्वॅलिटी जी आहे, ही समानता जी आहे, समाजामधल्या प्रत्येक घटकाला मिळायला पाहिजे. आणि मला वाटलं माझ्याकडे मागच्या 1.5 महिन्यामध्ये तीन प्रकरणं आली. त्या माझ्या मुस्लिम समाजातील भगिनी होत्या. आणि त्यांना जो त्यांच्या कुटुंबियामधून त्यांच्या नवऱ्याकडूनच झालेला त्रास होता, तिघी बुरख्यामध्ये होत्या. म्हणजे ते ज्या सगळ्या गोष्टी पाळायला पाहिजे त्यांच्या धर्माच्या ते सगळं ते करत होत्या. पण नवऱ्याला दुसरं लग्न करायचंय म्हणून तू मला तलाक दे. बरं, नवऱ्याला काय होतं की आपल्याकडे सुद्धा कधी कधी जर नाही पटलं, म्हणजे आपल्या देशामध्ये जो काही कायदा आहे त्याच्यामध्ये एकच लग्नाला परवानगी आहे. दुसरं जर कोणाला लग्न करायचं असेल तर पहिलं लग्न अस्तित्वामध्ये ते लग्न करता येत नाही. परंतु ह्या ठिकाणी त्याला दुसरं लग्न करायचंय तर त्याने दुसरं लग्न करून घेतलंय. आधी एकही रजिस्टर मॅरेज आहे आणि तिला तलाक न देता किंवा जे काही कोर्टमध्ये आपण जे डिवोर्स घेतो ते न घेता त्याने दुसरं लग्न करून टाकलंय. आणि मग रजिस्टर मॅरेज आहे म्हणून तू सही कर, नाही केलं तर त्या महिलेला इतक्या पद्धतीने त्याने त्रास दिला की नवराच तिला सांगतो मी तुझा अमुक या पुरुषासोबत तुझं हलाला करून टाकेल. मला असं वाटतं की ह्याच्या इतकी वाईट गोष्ट कुठलीच नाही. आणि आपल्या महाराष्ट्रात का घडू द्यायचं, का घडावं? प्रत्येक भारतामध्ये राहणाऱ्या महिलेला समान अधिकार आहे. तो माझ्या हिंदू महिलांना पण आहे, तो माझ्या मुस्लिम भगिनींना पण आहे. मग प्रश्न निर्माण होतो की आपल्या देशामध्ये कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे. मग मुस्लिम मॅरेज ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये तर मोदीजींनी सुधारणा केली. कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं 2017 की ट्रिपल तलाक हे अनैसर्गिक आहे. कोणी फोनवरती तलाक 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 सांगून तलाक होऊ शकत नाही. आणि ह्याच्यावरती केंद्र सरकारने कायद्यामध्ये सुधारणा करावी. आणि त्याच्यामुळे मोदीजींनी 2018 मुस्लिम मॅरेज ऍक्टमध्ये सुधारणा केली आणि त्याच्यामध्ये मुस्लिम महिलांना संरक्षण देण्याचं काम मोदीजींनी केलं. त्यांना पोटगी मिळावी ह्या दृष्टिकोनातून त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. माझ्याकडे आलेल्या 3 महिलांना तलाकसाठी दबाव टाकणं त्यांच्यावरती, त्यांना जीवे मारण्याची धमकी देणं आणि त्यांना तलाक देऊन किंवा घटस्फोट देऊन कुठलाही पोटगीचा विचार न करणं. एक तर महिला आली होती, तिच्या मुलाची 25,000 रुपये फी भरायला तिच्याकडे पैसे नाही. नवरा 9 कोटी जीएसटी भरतो. 9 कोटी जीएसटी भरणारा नवरा जर 25,000 बायकोला दुसरं लग्न करून घेतलंय आणि पहिल्या मुलाला तो शिकवण्यासाठी पैसे देत नसेल, किती नालायकपणा आहे हा.
आणि त्या महिलेच्या पोटगीचं तिच्या घराचे हप्ते सगळे थकलेत. मग अशा पद्धतीने जर कुठं होत असेल समाजामध्ये, तर मला असं वाटतं की दुर्दैवाने त्या मुस्लिम समाज होत्या आणि मी त्यांचा विषय घेतला. म्हणजे मला कुठल्या समाजाच्या बद्दल याच्यात कोणाला टार्गेट नाही करायचे, पण या देशातली कुठल्याही समाजातली कुठल्याही धर्मातली महिला जी आहे ही सुरक्षित राहायला पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून मी विधिमंडळामध्ये मागणी केली होती. मी परत सांगेल की मी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे ह्या तिघी महिलांना घेऊन गेली होती आणि तिन्ही महिलांना पोलीस आयुक्तांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला, FIR दाखल केली. त्या सर्वांना आज शासन झालेलं आहे. पण प्रश्न त्यांना शासन होऊन फक्त प्रश्न सुटत नाही आहे. जोपर्यंत त्या महिलांना त्यांचं कंपन्सेशन मिळत नाही, त्यांना पोटगी मिळत नाही, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत हा समाजाचा प्रश्न अतिशय भीषण होतोय. तुला सांगते, ह्याच्याने समाजाचा सोशिओ इकॉनॉमिक स्तर जो आहे देशाचा आणि राज्याचा हा खालावतोय. त्याचं कारण आहे, जर त्या मुलांना शिक्षणासाठी पैसे नाही मिळाले, त्या महिलेला पोटगीसाठी पैसे नाही मिळाले, तर ती बिचारी कुठंतरी धुणी मांडी करणार शिक्षण नसेल तर. आणि मुलं तिची शिकणार नाही, बेरोजगारी वाढणार आणि मग ते कुठंतरी गुन्ह्याकडे वळणार. आणि म्हणून ह्या सगळ्याच विषयाकडे बघत असताना सरकारने उपाययोजना करायला पाहिजे. म्हणून मी समान नागरी कायद्याची मागणी केली होती की ह्या देशामध्ये जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला एकच कायदा, एकच नियम हा असायला पाहिजे. खरं मला असं वाटतं की त्या संदर्भात अनेक मंथनं होत आहेत, अद्याप सर्वत्र लागू झालेला नाही आहे. मात्र अनेक मला वाटतं राज्यांनी तो स्वीकारलेला आहे. आता महाराष्ट्र कधी स्वीकारतोय आणि महाराष्ट्रामध्ये केव्हा ती अंमलबजावणी होते हा खरं पाहण्याचा विषय नक्कीच आहे. गुजरातने स्वीकारलाय, उत्तराखंडने स्वीकारलाय, गोव्यामध्ये तर आधीपासूनच आहे आणि आसामने आता जस्ट मागच्या मे महिन्यामध्ये त्याला पारित केलं आहे आणि त्याची प्रोसेस त्यांच्याकडे सुरू आहे. आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचे मी मनापासून आभार मानेन. मी त्यांना हा विषय मांडण्याच्या पूर्वी त्यांना भेटले होते आणि आदरणीय राज्यमंत्र्यांनी देखील त्याचा उल्लेख सभागृहामध्ये केलं की त्यांनी सांगितलं की आपण UCC हा कायदा लागू करू. देवयानीताई, तुम्ही बिलकुल मागणी करा. मी त्यांना विचारलं, म्हटलं भाऊ मी अशी मागणी करणार आहे. ते म्हणजे तुम्ही बिलकुल विचारा, आपण लवकर तो UCC कायदा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आपण लागू करू. आणि मला असं वाटतं की हा कायदा लागू झाल्यानंतर माझ्या ज्या ह्या समाजातल्या पीडित महिला आहेत, मुस्लिम समाजातल्या, त्यांना नक्कीच न्याय मिळेल. कारण स्त्री ही उपभोग्य वस्तू नाही आहे. तिला समान आणि तिला तेवढाच पुरुषाच्या एवढाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तिला तिच्या मतांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. ती कोणाची गुलाम म्हणून ती राहू शकत नाही. तिला तिचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि बायको म्हणून तिला अतिशय चांगले विचार मांडून तिला तिच्या कुटुंबामध्ये सन्मान मिळायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून ह्या कायद्याची खूप मोठी गरज आज देशाला आहे आणि महाराष्ट्राला देखील आहे. की थोडंसं आता राजकारणाकडे वळते. नाशिकचं राजकारण फार इंटरेस्टिंग होत चाललंय गेल्या काही दिवसांमध्ये. म्हणजे मला असं वाटतं की तुमच्या तिकीट देण्याच्या प्रोसेसपासूनच आपण खरं तर पाहूया की तेव्हाही इंटरेस्टिंग होतं. काय होणार, कधी होणार, कसं होणार, शेवटपर्यंत सगळ्याच गोष्टी गुलदस्त्यात होत्या. तुमचे समर्थकही एकवटले होते आणि शेवटी अखेर पक्षानं जो निर्णय घेतला, गोकुळ गीते आत्ताचं प्रकरण असो, खूप पाहायला असं मिळतंय की राजकारण किती बदलतंय आणि नाशिकचं राजकारण हे वेगळं होतंय. असं नाही वाटत आहे का तुम्हाला? मला नाशिकचं राजकारण वेगळं होतंय असं नाही वाटत. आमचे नाशिककर खूप पुरोगामी विचारसरणीचे आहेत. कुठलंही म्हणजे आरक्षण महिलांसाठी नसताना नाशिक शहरामध्ये 4 आमदारांमधून 3 आम्हाला म्हणजे 3 महिला आमदार आहेत. मी आहे, सीमाताई आहे आणि सरोजताई आहेत. पुरोगामी विचारणाचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये मधला नाशिक जिल्हा हा अतिशय पुरोगामी विचारसरणीचा आहे. गोकुळ गीतेंची निवडणूक एक थोडी वेगळी झाली. राजकारणामध्ये यश अपयश हे विषय असतातच, पण आमचं राजकारण नाशिकचं
हे नक्कीच चांगलं आहे. नाशिककर चांगले आहेत. नाशिककर चांगले आहेत, पण घोळ होत राहतो नाशिकमध्ये, असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणजे even कशाचा घोळ? लोकसभेला पण आपण बघितलं की गोडसे भुजबळ ह्याच्यामध्ये भाऊसाहेब वाजे निवडून आले. म्हणजे वेळ दिरंगाई किंवा आमच्याकडे लोकसभेची जागेमध्ये हे तू म्हणतेस ते बरोबर आहे. जर निर्णय लवकर घेतला गेला असता तर आमची जागा गेली नसती. हे माझं मत आहे, स्पष्ट मत आहे. जो काही निर्णय पक्षांना घ्यायचा होता तो पक्षांनी निर्णय लवकर घेतला असता, योग्य उमेदवाराला उमेदवारी दिली असती, म्हणजे किंवा उशिरा दिली गेली, ह्याच्यामुळे आम्हाला जो पराभव बघायला लागला, मला असं वाटतं तरी पुढच्या वेळेस होणार नाही. त्याच्यामुळे नाशिककरांची चूक नाहीये. नाशिककरांची चूक नाहीये, पण त्याच्यामध्ये घोळ नाशिक निवडणूक नाही, असं म्हटलं. पक्षाच्या दृष्टिकोनातून जर आपण पक्षाच्या स्तरावरती जर विचार करण्याचा विचार केला तर तिथं थोडी विलंब झाला. त्याच्यातनं अनेक गोष्टी चर्चा प्लस मायनस झाल्या आणि त्याच्यातनं राजकारण बिघडलं. भाजपसोबत आता 2 मित्रपक्ष देखील आहेत, त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून थोडीशी जरा कमी संधी मिळते असं वाटतं का? असं वाटतं कोएलिशन गव्हर्नमेंटचे काही प्लस पॉइंट मायनस पॉइंट असतातच. कोएलिशनच्या गव्हर्नमेंटमध्ये होते ना की कधी कधी संधी कमी मिळते किंवा काही वेळा असं होतं की पक्ष आता मोठा झालाय, परत त्याच्याबरोबर युती आहेत, 2 पक्ष आहेत मोठे तेही, आणि त्याच्यामुळे जी काही पदं असतात तीही वाटली जातात. महामंडळ आता पुढची असतील ती वाटली जाणार आणि त्याच्यातनं हा थोडा फरक होतो. मूळच्या जे भाजपाई आहेत त्यांना देखील कुठेतरी डावललं जातं असं वाटतं का? असे अनेक आहेत. खरं अनेक एक सांगू जिल्ह्यात का आहेत. तुला, मूळच्या भाजपईला असं कधी वाटतच नाही की आम्हाला डावललं जातंय, म्हणून ही परिस्थिती आहे. मी तुला सांगते की आम्ही 40 वर्षांपासून आम्ही काम करतोय पक्षामध्ये आणि त्यामुळे मला तर आम्हाला मागायची सवयच नाहीये, मागायचं माहितीच नाहीये. आणि पक्ष जेव्हा संधी देईल, म्हणजे उदाहरण तुला मी देवेंद्र भाऊंचंच सांगते की जेव्हा देवेंद्र भाऊ 2014 ते 19 ते मुख्यमंत्री होते, अतिशय उत्तम काम केलं आणि सर्वाधिक कोणाला जागा वाटलं नाही की निवडून सरकार आल्यानंतर. येणार नाही. सर्वाधिक जागा आल्या भारतीय जनता पार्टीच्या. शिक्कामोर्तब केला नागरिकांनी महाराष्ट्राच्या. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या देखील आल्या. म्हणजे देवेंद्रजींचं सरकार हे चांगलं होतं, हे महाराष्ट्राच्या जनतेने आशीर्वाद दिला 2019 मध्ये. पण दुर्दैवाने देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाही. पण 2.5 वर्षानंतर जेव्हा परत सरकार भारतीय जनता पार्टीचं आलं आणि तेव्हा मी तुला सांगते, मी बंगल्यावर होते देवेंद्र भाऊंच्या, बर आणि देवेंद्र भाऊंनी आम्हाला ते जेव्हा गेले ना पत्रकार परिषद घ्यायला, आम्हाला कोणालाच त्यांनी गाडीत नेलं नाही. आम्ही विचारलं बरं का, मी होते, प्रसाद लाड होते, म्हटलं भाऊ आम्ही येऊ का तुमच्यासोबत? नाही म्हणे, तुम्ही इथंच थांबा. आणि मी तिथं टीव्हीच्या समोर बसले होते आणि देवेंद्र भाऊ सांगत होते की आता राज्याचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. हे कोण सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये? देवेंद्रजींनी सांगितलं. तुला सांगते, आज मी जय महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्र, मी ढसाढसा माझ्या डोळ्यातून नॅचरली पाणी आलं की हे कसं, हे काय. पण देवेंद्र भाऊंनी त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेही दाखवलं नाही आणि त्यांनी स्वतः ते घोषित केलं. आणि तुला सांगते की नंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. म्हणजे एकदा राज्याच्या मुख्यमंत्री पदावरती राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री म्हणून कसं काम करावं मुख्यमंत्री राहिल्यानंतर, ह्याचं उदाहरण देवेंद्रजींनी सेट केलं महाराष्ट्रामध्ये. ही पहिली घटना आहे अशी की मुख्यमंत्री राहिलेला माणूस उपमुख्यमंत्री राहिलाय. आणि परत तुला सांगते, त्यांनी ज्या संयमाने काम केलं उपमुख्यमंत्री म्हणून कोविडमध्ये, ते देखील खरं. आणि त्याच्यानंतर ते आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करतायत. तेव्हा देवेंद्र भाऊंना काय वाटलं असेल, त्यांच्या मनाला काय वाटलं असेल. पण आमच्यासारखे माणसं, आमच्यासारखे कार्यकर्ते, आम्ही कधी आम्हाला काय वाटते आम्ही विचारच करत नाही. पक्षाला काय वाटते ते पक्ष ठरवत राहतो. नाही, नक्कीच मला त्यामुळे मी ह्या संस्कारातनं वाढलेली. खरंय ताई, पण दुःख होतं कधीतरी की अरे संधी हुकली. कारण कसं आहे, पुन्हा जी येणारी संधी असते ती एक सायझेबल टाईम नंतर येणारी असते. वय हे पुन्हा येणारं नसतं, ते 5 वर्ष पुढे गेलेलं असतं. तुला सांगते, राजकारणामध्ये वय, संधी ह्या सगळ्या गोष्टी जर तरच्या असतात
आणि ते मिळायचे असतील तेव्हा मिळतात. पण ताई, आज जवळपास 30 वर्ष तुम्ही भाजपचं काम करताय. तर मी थेट मुद्द्यालाच हात घालते. ते 30 वर्ष तुम्ही राजकारणामध्ये आहात, भाजपचं काम करताय, भाजपाई आहात तुम्ही. असं असून सुद्धा मला असं वाटतं सगळ्याच पदांवर तुम्ही काम केलेलं आहे भाजपच्या, संघटनेपासून ते इलेक्टोरल पॉलिटिक्समधल्या. आमदारही राहिलेल्या आहेत अनेक टर्म्स. तर असं नाही वाटत का मनाला की तुमच्या कार्यकर्त्यांना नेहमी असं वाटत असतं की यावेळी तरी ताईंचा विचार केला जाईल, पण तो होताना नाही दिसला आम्हाला आतापर्यंत तरी? ते का बरं नाही असं वाटतं, का? अजून जबाबदारी जर मोठी मिळाली तर अधिक अजून चांगलं काम करता येईल, जनतेची कामं करता येतील. पण नक्कीच पक्षाला जेव्हा वाटेल तेव्हा पक्ष ठरवेल. खरंय. मला असं वाटतं तुमचा मुलगा देखील आता पालिकेच्या निवडणुकीमध्ये असं वाटलेलं आम्हाला की आता तो उभा राहणारच आणि सगळ्या गोष्टी होणार, मात्र आयत्या वेळी त्याचंही तिकीट कापलं गेलं. आई म्हणून कसं वाटलं? नाही, आमदार म्हणून मला तुम्ही उत्तर नका देऊ, नाही. आई म्हणून कसं वाटलं? खरं सांगू का मी तुला, माझा मुलगा आधी नाहीच म्हणत होता की मला निवडणूक लढवायची. पण मी त्याला म्हटलं की अरे तू लढ. आणि मला त्याने अनेक प्रश्न केले, मी त्याच्या प्रश्नांची सगळी घरात उत्तरं दिली. नंतर तो निवडणूक लढवण्यासाठी तयार झाला. परंतु पक्षामध्ये एका वरिष्ठ स्तरावरून निर्णय झाला की कुठल्याच आमदारांच्या मुलांना उमेदवारी द्यायची नाही. देवाभाऊनी दिली होती त्याला उमेदवारी, त्याने फॉर्म पण भरला होता. वरिष्ठ स्तरावरून निर्णय आला आणि मग त्याला तो फॉर्म मागे घ्यायला लागला. त्यामुळे मला असं वाटतं की मुलं पण प्रगल्भ होतात ना, की हे असं भारतीय जनता पार्टीमध्येच घडू शकतं. आपली आई अशा पक्षामध्ये काम करते की कुठं कुठलाही निर्णय वरतून येऊ शकतो असा, आणि हे आमच्याचकडे होऊ शकतं. अजिंक्य हिरमुसलेला? अजिबात नाही हिरमुसला. थोडं त्याला असं वाटलं सुरुवातीला की हे काय, मला फॉर्म भरायला लावला, मला आधी तरी सांगायचं होतं, तुम्हाला उमेदवारी नाही द्यायची तर मला आधी तरी सांगायचं असतं, मी फॉर्म नसता भरला. मी त्याला म्हटलं तर तू जर फॉर्म नसता भरला तर तुला इतकं हे कळलं नसतं. प्रोसेस तू काय फॉर्म असते? भरल्यानंतर तुला फॉर्म मागे घ्यायला लागतोय. तर त्याच्यामुळे तुला प्रोसिजर तर कळाली, आणि त्याच्या मागच्या ज्या संवेदनेतनं तू ज्या काही त्या सगळ्या प्रोसेसमधनं तू गेला, त्यामुळे तू राजकीयदृष्ट्या अधिक प्रगल्भ झाला म्हटलं. म्हणजे मी तुला सांगते की राजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसाला हा. प्रत्येक वेळेस आपण जिंकायलाच पाहिजे. पण जेव्हा तो एखाद वेळेस पराभव होतो ना त्याचा, त्या पराभवातून माणूस घडतो, असं माझं मत आहे. माणूस अधिक प्रगल्भ होतो. मला असं वाटतंय की ही संधी आमच्या पक्षाने आमच्या मुलांना दिली. बरं, पक्ष संधी अनेकांना देतोय, अनेक लोकांचे पक्ष प्रवेशही झाले. काहींच्या खरंय, पक्ष प्रवेशाच्या वेळी खरंय. तुम्ही आगपाकडी केली, म्हणाले की तीव्र भूमिका होती तुमची. कसं नाही, पाहता त्याच्यात? माझी तीव्र भूमिका माझ्यासाठी नव्हती. मी तुला सांगते, मी इतक्या 40 वर्षांपासून आम्ही पक्षामध्ये काम करतो, आजपर्यंत मी माझ्यासाठी कधी ब्रही काढलेला नाही, कधी काढणार पण नाही. मी सामान्य कार्यकर्त्यासाठी माझी तेव्हा भूमिका मांडली होती. हे पक्षाला देखील माहिती आहे. मी पक्षाच्या वरिष्ठांशी देखील बोलले आणि तेव्हा मी माझ्या भूमिकेवरती ठाम होते. पण आता जे कोणी आमच्याकडे आलेत, मी त्यांच्या सर्वांच्या सोबत आहे, आम्ही एकत्रित काम करतोय. त्यामुळे कधी कधी भूमिका मांडायला लागतात कार्यकर्त्यांसाठी. नाही मांडल्या तर कार्यकर्त्यांना वाटतं की अरे आपल्यासाठी कोणीच नाही आहे, असं होता कामा नये. आणि म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण लढा घेतला, याचा मला आनंद देखील आहे, तुला सांगते. जसं तुम्ही ना एकदम अशा फायटर आहात, तर याचा कधी कधी त्रास होतो का? घरचे सांगतात का? भले पक्षाशी बरेच बऱ्याच वेळा वर्षाचा सांगतात मला. मी खूप कठोर भूमिका कधी कधी घेत असते, अतिशय स्पष्टपणे लोकांना सांगते, परखड पद्धतीने सांगते, आणि काही तर अशा भूमिका घेते की काही लोकांना अंगावर घेण्याचीच कामं करते. तर मुलं सांगतात ना तर की तू तुझा बंदोबस्त वाढव जरा, तू बाहेर पडते, आम्हाला भीती वाटते अशी तू करते. मध्यंतरी तर मला मोठा पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे कधी कधी मुलांना वाटतं की आपली आई कठोर भूमिका घेते, परखड भूमिका घेते आणि समाजाच्या न्यायासाठी लढते, अन्यायाच्या विरोधात लढते. काही वेळा मी दुश्मन करून घेते माझ्या मनामध्ये नसतं. मी कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नाही, मी हे तुला सांगते, कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. पण मी त्या विषयाच्या, तात्विक जो विषय असतो त्या विषयासाठी मी लढत असते. कोणाला त्रास देणं माझा कधी हेतू नसतो, पण त्याच्यातनं त्रास होतो ना लोकांना, मग ते आपले दुश्मन होत राहतात. पण मला असं वाटतं की आपण 4 कामं अशी करतो,
पण उरलेली 96 कामं तो चांगली करण्याचा प्रयत्न करतो. देवाचे आशीर्वाद पण मिळतात, देव सांभाळतो. आणि तेही प्रभू रामचंद्रांनी जिथं वनवास मिळालेला आहे त्या गावामध्ये मी राहते. त्र्यंबकेश्वरांचा आशीर्वाद आहे. त्र्यंबकेश्वरच्या आता हे सगळं विश्वस्त मंडळ आहे आणि मध्ये इतका घोळ, म्हणजे मुळात देवस्थानांमधून अशा पद्धतीच्या बातम्या येणं हे थोडंसं त्रासदायक वाटतं किंवा असं. खरं सांगू का, तू बोलली म्हणून माझं मत आहे की ज्या पद्धतीने शेगाव चालतंय, अतिशय कडक शिस्तीतलं शेगावचं देवस्थान, म्हणजे तिथं कुठल्या पुढारी असू दे, किती मोठी व्यक्ती असू द्या, सगळ्यांसाठी एकच नियम आहे. तिथली स्वच्छता, तिथली नियमावली जी कडक आहे, मला असं वाटतं की तसं मॉड्यूल एक तयार त्र्यंबकेश्वरसाठी करायला पाहिजे. आणि त्या मॉड्यूलमधून म्हणजे मंदिराला व्यवसायाचं ठिकाण म्हणून बघू नये, त्याचं व्यावसायीकरण होऊ नये, हे माझं मत आहे. श्रद्धेचं व्यावसायीकरण होऊ नये, श्रद्धेचं व्यावसायीकरण होऊ नये आणि त्याच्यातून कोणी व्यवसाय पण करू नये. आणि त्यामुळे मला असं वाटतं की याच्यासाठी जर कडक नियमावली केली तर पुढच्या कालावधीमध्ये एक त्र्यंबकेश्वर देखील आपण महाराष्ट्रामध्ये असं दाखवू शकतो की शेगाव आहे, पंढरपूर आहे, त्याच्यानंतर आम्ही नाशिकचं त्र्यंबकेश्वर जे आहे त्याला देखील अशा पद्धतीची शिस्त लावली आहे. आणि मला असं वाटतं की फडणवीस साहेबांनी काही संचालकांना त्याच्यावरती त्यांना घरचा रस्ता दाखवलाय. नक्कीच बडगा उभारलेला आहे. पण येत्या काळामध्ये पुन्हा अशा पद्धतीच्या घटना होऊ नयेत यासाठी म्हणून देखील काळजी घेणं, प्रिकॉशन घेणं नक्कीच ही तितकीच मला असं काळाची गरज झालेली आहे. खरं तर नाशिक हे असं आहे ना की नाशिकमध्ये खूप पोटेन्शियल आहे, पण ते इतक्या वर्षांमध्ये, आता तुम्ही मला असं वाटतं नगरसेवक पदापासून काम करताय, इतका काळ तुम्ही नाशिक चेंज होताना पाहिलंय, त्याची डेव्हलपमेंट होताना बघितलंय. कधीतरी अशी खंत वाटते का की जेव्हा तुम्ही मुंबईत येता किंवा पुण्यामध्ये, तर ती जी ज्या वेगानं नाशिक डेव्हलप व्हायला हवं होतं इतक्या काळामध्ये, ते दुर्दैवाने नाही होऊ शकलं. मी तुला तेच आता बोलले की नाशिक दुर्दैवाने डेव्हलप का नाही होऊ शकलं, तर नाशिक मुंबई जो एक्सप्रेस हायवे आहे हा 25 वर्षापूर्वी आमचा हुकला. हो ना. आणि तो आत्ता समृद्धी हायवे झालेला आहे. आणि ह्याची खंत नाशिककरांना पण आहे, मला पण आहे. पण आता मी तुला सांगते की नक्कीच सिंहस्थानंतर आम्ही त्याच्यातनं बाहेर पडू. आणि मी तुला सांगितलं की समृद्धीच्यामुळे नाशिक आता मुंबईची सिस्टर सिटी जी आहे हे पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला होताना नक्कीच दिसेल. कारण पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर सॅच्युरेशन खूप होत चाललेलं आहे. हो, पुण्यामध्ये प्रदूषण पण तेवढंच वाढलेलं आहे. आणि पुण्याच्या वाढलेलं आहे, पुणे खूप वाढलंय आणि पुण्याच्या जागेचे भाव देखील गगनाला भिडलेले आहे. त्या मानाने आम्हाला नाशिक पासून ते इगतपुरी पर्यंत नाशिकला विकसित होण्यासाठी आता NMRDA ची देखील स्थापना झाली नाशिकमध्ये. NMRDA चा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे ते बनवण्याचं काम चालू आहे. आणि त्यामुळे म्हणजे PMRDA सारखंच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आता NMRDA कडे लक्ष द्यावं. आणि ज्या पद्धतीने पुण्याचा आणि त्यांच्या आजूबाजूच्या गावांचा जो विकास झाला, खरं तोच विकास नाशिकच्या व्हायच्या दृष्टिकोनातून सरकारने आता लक्ष टाकण्याची गरज आहे. आणि तुला सांगते की मागच्या वर्षी मी एक लक्षवेधी मांडली होती, त्याच्यातनं त्याच्या सगळ्या पदस्थापना झाल्या, त्या दृष्टिकोनातून त्या दिशेने आता काम करायला सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं की नाशिकच्या ग्रोथमध्ये कुठेतरी इंडस्ट्री अधिक यायला हवी, तिकडेच नाशिकच्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी म्हणून अनेक म्हणजे संध्या थोड्याशा उपलब्ध अधिक प्रमाणावर झाल्या पाहिजेत, यासाठी म्हणून काय तुम्ही प्रयत्न करताय? नक्कीच इंडस्ट्रियल एरियाच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून मी तुला सांगते की उद्याच मी उद्योग मंत्र्यांकडे बैठक लावलेली आहे. महिंद्रा अँड महिंद्राचा एक प्रकल्प आमच्याकडे इगतपुरीला येऊ घातला आहे आणि त्याच्यामध्ये असलेल्या अडचणी, आणि तो प्रकल्प जर आला तर 15 ते 20 हजार कोटींची महिंद्रा अँड महिंद्राची EV व्हेकलसाठीची तिथे इन्व्हेस्टमेंट राहणार आहे. तुला सांगते की 2004 मध्ये महिंद्रा अँड महिंद्राला जागा पाहिजे होती, ती जागा नाशिकमध्ये उपलब्ध झाली नाही म्हणून तो प्रकल्प गेला चाकणला. आणि आपण बघतोय की आज महिंद्राचा प्रकल्प चाकणमध्ये गेल्यानंतर चाकणची डेव्हलपमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाली. तर तो प्रकल्प इगतपुरीला यावा
ह्याच्यासाठी मी गेल्या 1-1.5 वर्षांपासून प्रयत्न करते. मी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांशी देखील 2 ते 3 वेळा बोलले, ते देखील उद्योगमंत्र्यांशी बोलले, कलेक्टरांकडे मी बैठकला घेतली आणि आता प्रस्ताव वरती आलेला आहे आणि त्यामुळे उद्योगमंत्र्यांकडे देखील आपण बैठक आता आयोजित केलेली आहे. आणि क्रॉम्प्टन ग्रीव्हजचा एक प्रोजेक्ट जो आहे 700 कोटी रुपये त्याच्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट राहणार आहे, त्याचंही देखील मंजुरी आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आणि सातत्याने इंडस्ट्रीजचे जे प्रश्न जे असतात ह्याच्यावरती आम्ही लक्ष केंद्रित करत असतो. मुळात नाशिक शहरामध्ये जर विचार केला तर नाशिक शहरामध्ये आता इंडस्ट्रीसाठी जागा नाही, पण नाशिकच्या पॅरिफेरीमध्ये खूप जागा आहे. तर त्याच्यामध्ये इंडस्ट्रियल झोनिंग करून त्या ठिकाणी इंडस्ट्रीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे. आणि मी तुला सांगते की हा जर महिंद्राचा प्रकल्प आला तर एक मोठा पल्ला नाशिक गाठेल. असं वाटतं की राज्यामधली ही सगळीच पदं भूषवलेली आहेत. कधी वाटतं की आपण दिल्लीच्या राजकारणात जावं, कधीतरी लोकसभा लढावी, असं वाटतं कधी मनात? मला तरी लोकसभा लढवावी असं मला वाटत नाही. मला राज्यामध्येच राहायचं आहे. माहित नाही आता माझी डेस्टिनी मला कुठे घेऊन जाते, पण मला विधानसभेमध्ये काम करायला अधिक आवडतंय आणि राज्यातच राहायचंय मला. खरंय. मला असं वाटतं देवाभाऊ काय करतात त्याच्यावरती देवाभाऊंची मर्जी. पण महाराष्ट्राचं राजकारण असं आहे की महाराष्ट्रातला माणूस ना बाहेर कुठे जायला धजत नाही, त्याला इथंच आवडतं. किंवा मला महाराष्ट्रच इतकं छान आहे. खरंय. आणि नाशिक काट टाकतंय, त्यामुळे बदललेलं नाशिक इतकं डेव्हलप्ड असेल मला वाटतं पोस्ट कुंभमेळा. खूप छान. त्यामुळे नाशिक कडे बघणाऱ्या दृष्टिकोनही बदलेल. पद्धतीने नाशिकला डेव्हलप करण्याचा आणि सगळं आता जे वृक्ष तुम्ही मोठे मोठे आणलेत, आता वृक्ष तोडीवर पण तोडीस तोड उत्तर दिलंय, मोठे मोठे वृक्ष आलेले आहेत. मला वाटतं वृक्षांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. गिरीश या विषयावरती खूप बारीक लक्ष केंद्रित केलेलं आहे. हे खरं आहे की म्हणजे काही प्रमाणामध्ये वृक्ष तोडले गेले आणि त्यांना खूप ट्रोल केलं गेलं, पण गिरीश भाऊ आता तुम्हाला सांगते की इतकं वृक्षारोपण नाशिकमध्ये होणार आहे. तुम्हाला सांगते की नाशिकच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडी जी आहे ही राहणार आहे आणि आमचं नाशिक आता हिरवंच आहे, अधिक हिरवं होईल. तुमच्या मुलीच्या लग्नामध्ये बरेचसे राजकीय नेते एकत्रितरित्या पाहायला मिळालेले. तुला अजून आठवते? हो ना. माझी मेमरी जरा शार्प आहे, मी पटकन काही विसरत नाही. तर ठाकरेंची सेना आता जरी तुमच्या विरोधात असली तरी पक्षांमधले नातेसंबंध नेत्यांशी एक वेगळी आपले राजकीय संबंधांच्या व्यतिरिक्त एक मैत्रीपूर्ण संबंध हे रचतातच आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे. तर आजही ते आहेत का? अधिवेशनामध्ये बोलणं होतं का? नक्कीच. माझ्या इवन दो नाशिकमध्ये देखील आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माझे सर्व राजकीय पक्षातल्या लोकांशी माझे अतिशय घनिष्ठ आणि चांगले संबंध आहे आणि ते संबंध असायला पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी खरं, परंतु सामाजिक सलोखा ज्याला म्हणतो आणि आपले संबंध जे असतात कौटुंबिक हे नक्कीच चांगले असायला पाहिजे. ह्या मतांची मी आहे. राजकारणामध्ये असं म्हटलं जातं की महिला अप्रिशिएट नाही करत. ताई, तुमचा काय अनुभव आहे? महिला आमदार म्हणा किंवा संघटनेमध्ये महिलांनी थोडंसं बळ देण्याची आवश्यकता असं वाटतं का? आता आपण महिला विधेयक आणतोय. मला नक्कीच वाटतं हे की काय होतं की महिलांचा एक जो महिलांकडे जसे काही चांगले गुण आहे, म्हणजे ती प्रेमळ आहे, ती सहिष्णू आहे, ग्रास्पिंग एबिलिटी खूप चांगली आहे, मल्टीटास्किंग आहे, तिचा आत्मविश्वास खूप चांगला आहे. पण द्वेष आणि मत्सर या 2 गोष्टी आमच्या महिलांना प्राचीन कालावधीपासून चिकटलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की हे जर महिलांनी सोडलं, मला असं वाटतं स्पर्धा ही आपण दुसऱ्याशी नाही करायला पाहिजे. स्पर्धा हे आपण आपल्याशीच करायला पाहिजे. आणि जर स्पर्धा आपण आपल्याशी केली तर आपण पुढे जाऊ शकतो. ह्या मतांची मी आहे. आणि त्यामुळे मी एवढंच सांगेल की कुठलंही क्षेत्र असू द्या, राजकीयच नाही, कुठलंही क्षेत्र असू द्या, ते कुटुंबापासून मी तुला सांगते की महिलांना सपोर्ट करायला पाहिजे, महिलांनी महिलांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, सासूने सुनेच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, सुनेने सासूला सोबत घेऊन चालायला पाहिजे
आणि मग ते कुठली मल्टी लेवल कंपनी असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल किंवा अजून कुठलं क्षेत्र असेल, ह्या सर्व ठिकाणी महिलांना मदत करायला पाहिजे. आणि जिथं जिथं जमेल तिथं एकमेकींना सपोर्ट करून आपण सर्वजणींनी पुढे जायला पाहिजे. मला असं वाटतंय की पुढच्या कालावधीमध्ये, आता तर महिला विधेयक खरंय. काल नामंजूर झालंय, पण पुढच्या कालावधीमध्ये ते निश्चित मंजूर होईल आणि त्यामुळे देशाचं राजकारण पुढच्या कालावधीमध्ये महिलांच्या भोवती आहे. महिलांच्या भोवती येणार आहे, महिलांच्या हातामध्ये येणार आहे. आणि त्यासाठी महिलांनी त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की डायनॅमिक राहून राजकारण करायला पाहिजे. खरंय. अगदी मला असं वाटतं की फार महत्वाचा संदेश तुम्ही या निमित्तानं दिलेला आहे. मला असं वाटतं संधी प्रत्येकाला मिळत असते. एकीला मिळाली म्हणून दुसरीला वाईट वाटण्यासारखं नसतं, तिलाही संधी मिळणार असते. थोडासा श्रद्धा सबुरी ठेवायला पाहिजे. ठेवायला हवी. खरं तर आता येत्या काळामध्ये संख्या वाढणारी आहे, त्यामुळे महिलांनी एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ. खरं याच ब्रिदानं पुढे जाणं आवश्यक आहे. आज खरं तर तुम्ही इथे आलात, वेगवेगळ्या विषयांना ताई तुम्ही हात घातलात. कायम तुमची ती सवयच आहे. मला असं वाटतं असा कुठलाच विषय नाहीये जो गेल्या इतक्या काळामध्ये नाशिककरांसाठी म्हणून तुम्ही अधिवेशनात उचललेला नसेल. मला असं वाटतं रस्त्यापासून म्हणजे यू हिट द रोड ऑल्सो, आणि त्याच पद्धतीनं Industrial तितक्याच आवेशानं तुम्ही असेंब्लीमध्ये विषय देखील विषय उचलत असता. आणि त्यासाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा. येत्या काळामध्ये देखील Thank तुम्ही you. असेच प्रश्न उपस्थित धन्यवाद. करा. आणि कुंभच्या नंतर देखील आपला नक्की इंटरव्ह्यू होईल. आणि मला असं वाटतं कुंभच्या आधी पण व्हायला हरकत नाहीये, कारण इतकी निश्चितच. तयारी चालली आहे. तर नेमकी मला असं वाटतं की सगळ्याच मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या, मला असं वाटतं सगळ्यांनाच, केवळ नाशिककरांनाच नाही तर कुंभासाठी अनेक लोक येणार आहेत देशभरातून, विदेशातून. त्यामुळे नेमकं काय चाललंय हे जाणून घ्यायला मला नक्की आवडेल. तुम्ही आज धन्यवाद. इथे आलात आणि वेळ दिला त्याबद्दल अनेक धन्यवाद. एन्काउंटरमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.